बोलते आहे दोन्ही टीम अगदीच आपण देखील बोलत यायचं. तिसरा सामना असेल धामणी बनाम वाशिवली असा तिसरा सामना आणि चौथा सामना अमित 11 बारापाडा पक्ष मिरकुटवाडी असा चौथा सामना या ठिकाणी असेल. तर अगदीच सर्व टीम गेलेत या तर चला फील्ड लावून घ्यायचं. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. अगदीच मैत्री चषक 2024 आपण पाहता. अतिशय चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोच. 5 दिवसीय स्पर्धेचं आयोजन नियोजन 40 संघ एकंदर त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. अगदीच आणि निश्चितच या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत. जेवढं कौतुक करावं दोन्ही टीमचं तितकं कमीच आहे. तर त्याला फिल्डिंग लावून घ्या आणि सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायची आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी पाठवायचे आहेत आपल्या खेळांची नावं सांगण्यासाठी. 12th मॅन या ठिकाणी यायचे आहेत आणि या खेळाडू कक्षामध्ये आपण बसायचं आहे. वाशिवली टीम सर्व प्लेअर आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. फिल्डिंग या ठिकाणी सजवलं गेलं. आमचे ऑफिशियल अंपायर्स अगदीच संजयजी वाघमारे मॅन फ्रॉम चितकामला आणि त्यांच्या समेत अनंत पवार मॅन फ्रॉम कांड्रोली. अगदीच खूप चांगले पंच आहेत आणि निश्चितच स्पर्धेसाठी महत्त्वाचा कणा असतो तो मात्र पंच आणि ते पंच आपण या ठिकाणी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच अनंत पवार आणि संजयजी वाघमारे या दोन्ही पंचांना आपण पाहू शकाल. तर जा सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायची. दोन्हीही सलामीवर जा मैदानच्या आतमध्ये, जास्त वेळ घेऊ नका. तर सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये जात असताना वेल प्लेड टीम बीड अँड वेल प्लेड टीम वाशिवली. अगदीच दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. अगदीच पंच देखील तयारीत आहेत आणि बॉलची व्यवस्था केली आहे का पंचांकडे. दोन्हीही बॉलची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे खेळपट्टीवरती. अगदी दोन्ही सलामीवर मैदानच्या आतमध्ये सीताराम आणि मंगेश सलामीची जोडी. तर सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक या ठिकाणी हाताळलेला गोलंदाज भरत. अगदीच बॉलिंग ट्रॅकवरती बीड संघाकडून जर आपण पाहिलं ना तर भरत हा गोलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला. खूप चांगला गोलंदाज आहे. कर्णधाराने विश्वास दाखवला या गोलंदाजावरती आणि त्या विश्वासाला या ठिकाणी सार्थक ठरेल का गोलंदाज विश्वासाला सार्थ या ठिकाणी ठरावं लागेल. पहिलं P1चं षटक खऱ्या अर्थाने जबाबदारी दिली कर्णधारांना भरत या गोलंदाजावरती. 4 षटकांची मॅच असेल. प्रत्येक सामना 4-4 षटकांचा असणार आहे. अगदीच खूप चांगली स्पर्धा आणि पहिलं षटक या ठिकाणी P1चं पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतो. भरत घेऊन आला वाडिश लॉंगॉनमध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. तर एक वाडिश लॉंगॉनमध्ये 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. ऑन स्ट्राईक एंडला फलंदाज सीताराम, नॉन स्ट्राईक एंडला मंगेश. ही जोडी मैदानच्या आतमध्ये. तर या आजच्या स्पर्धेचा 4था दिवस आणि स्पर्धेतील 4थ्या दिवसातला पहिला बॉल खऱ्या अर्थाने घेऊन येतो तो भरत. वक्रतुंड महाकारी सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तुते. या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने पहिलाच बॉल उडवलाय. खऱ्या अर्थाने पॉईंटच्या दिशेनं झेलची संधी होते. हाईट थोडीशी कमी पडली या क्षेत्ररक्षकाची आणि चेंडू जातो सीमा रेषे पार. हा येतो 4 धावांसाठी. मैत्री चषक 2024चा हा पहिला चौकार आणि अगदीच्या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर या 4थ्या दिवसातील खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती ठोकलेला हा पहिला चौकार पाहतो आणि या चौकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या अगदी संघाचा श्री गणेशा या ठिकाणी केलाय 4 अंकानं आणि वैयक्तिक स्वतःचं खातं ओपन केलंय फलंदाज सीतारामने 4 अंकानं. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र यावेळेस तयार झाला. अगदीच भरत कमबॅक करावं लागेल. कमबॅक होणं खूप गरजेचं आणि भरत दुसरा चेंडू हाताळण्यासाठी राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाज तयार. इथे षटकोलांचा चेंडू अगदी शॉर्ट मोडला. चेंडूला खेळून काढलाय. संधी इथे रनआउटची कदाचित धोका होऊ शकला असता. पंच आणि अगदीच फलंदाजाचा पाय लागला आणि इथे मात्र फलंदाज बाद झाला. अगदीच
चूक केली, चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. एक चूक, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि खेळता खेळता कुठेतरी मागे जाऊन पाय लागला आणि आपली एक महत्त्वाची विकेट मात्र या ठिकाणी गमावल्या. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो रोहन युनाइट क्रमांक 3 वरती आपल्याला पाहावाच मिळतो. गोलंदाज आपण पाहू शकाल रोहन हा फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती कमबॅक केला. खऱ्या अर्थानं गोलंदाज आपण जर पाहिलं ना तर निश्चितच भरतनं पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्याने दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट जरूर प्राप्त झाले, परंतु इथे चुकी फलंदाजाने केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. आपण क्रिकेटमध्ये ज्या चुका करणार त्या चुका मात्र नक्कीच आपल्या अंगलट येऊ शकतात आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. अगदीच वाशिवली टीमच्या बाबतीत फलंदाज सीतारामच्या बाबतीत तेच घडलं आणि ते 4 धावा करून पवेलियनच्या दिशेने येत असताना आपण पाहिलं सीतारामला. तर नंतर न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये गेला अगदीच रोहन लेफ्ट हँड बॅटर, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. नॉन स्ट्राईक हँडवरती फलंदाज आपण पाहू शकाल मंगेश, तर ऑन स्ट्राईक हँडवरती फलंदाज आपण पाहू शकाल रोहन. एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला. वाडिश मिड विकेट आणि वाडिश लॉंग ऑन 38 सर्कलच्या बाहेर सजवलंय या लेफ्ट हँड बॅटरसाठी. राऊंड विकेटचा मारा, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू जातोय सर विकेट किपरच्या हातामध्ये. कोणत्याही स्वरूपाचा इथे धाव घेण्याचा प्रयत्न राहिला नाही, कारण इथे चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये. शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू सरळ गुडला टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन उसवतो. विकेट किपर फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप अगदीच जर का आपण पालन खूप चांगले सजवलं आहे. त्याच्यानंतर पॉईंट लाईक क्षेत्रक्षक आहे, शॉर्ट पॉईंट लाईक क्षेत्रक्षक आहे, शॉर्ट मिडअप लाईक क्षेत्रक्षक, शॉर्ट मिडल लाईक क्षेत्रक्षक आहे, 38 सर्कल आणि एक स्कोर लागला एक क्षेत्रक्षक. खूप चांगली फील्डची सजावट या ठिकाणी केल्या बीड टीमनं या लेफ्ट हँड बॅटरसाठी. एकंदरीत या सीटचा व्हाईट बॉल, अंपायर कॉलिंग, अंपायर डिसिजन इथे येत असताना आपण पाहतो याला व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत 5 अंकावरती. पहिला चेंडू चौकाराला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट झाली, स्वतःहून विकेट गमावली. त्यानंतर तिसरा चेंडू आपण पाहिला तर डॉट आला आणि चौथा चेंडू मात्र इथे व्हाईट बॉल फेकलाय भरतनं. तो भरत पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं ना तर चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची सांगता झाल्या, हर एक डॉट गेंद के ऊपर कोई रन नहीं होती. अगदी तो डॉट बॉल या ठिकाणी फेकला गेला आणि डॉट बॉलची समाप्ती झाल्यानंतर धावफलक मात्र स्थिरावलं गेलंय, सुस्तावलंय, मंदावलंय अगदीच 5 अंकावरती. जबरदस्त गोलंदाजीचा कमबॅक. पहिल्या चेंडूची जरूर खरपूस समाचार घेतला होता फलंदाज सीतारामनं, परंतु सीतारामला परतवलं. दुसऱ्या चेंडूवरती अगदीच आपण पाहिलं तर पाय स्टंपवरती आला आणि विकेट मात्र गमावली होती स्वतःहून. त्यानंतर कमबॅक केला त्या गोलंदाज भरतनं. इथे पुन्हा एकदा लेंथ लाईन संख्या पहिली षटक या ठिकाणी पहिलं P1चं षटक आपण पाहिलं. धावफलकावरती धावसंख्या एकंदरीत जोडल्या गेल्या तर फक्त आणि फक्त 6 धावा. जसा सीताराम बाद झाला तसा संघ अडचणीमध्ये सापडला आहे आणि तिथून सावरणं खूप गरजेचं होतं टीमला, परंतु टीम पूर्णपणे अडचणीमध्ये सापडल्या. एकंदरीत ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी घेऊन आला गोलंदाज आपण पाहतो. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला हार्दिक. अगदीच बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज. 10-15 पावलांतर फास्टर गोलंदाज, फास्टर मिडियम गोलंदाजी इथे पाहावाच मिळेल. इथे शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू बॅटची लिडिंग एज लागले, टॉप एज लागला आणि चेंडू सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन, दुसरा धक्का, दुसरा गोल्डन डचचा शिकार या ठिकाणी ठरला. फलंदाज मात्र इथे बाद झाला. अगदीच मंगेशच्या तारचे इथे अंत म्हणजे सलामीची जोडी जी मैदानच्या आतमध्ये गेली होती ना ती सलामची जोडी मात्र या ठिकाणी जास्त योगदान देऊ शकले नाही आणि इथे मात्र विकेट क्रमांक दुसरा गमावला. न्यू बॅटर 4थ्या क्रमांकावरती, युनाइट क्रमांक 4 वरती जर का आपण पाहिलं ना तर शेखर जात असताना मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड स्थिरावल्या जागच्या जागेवरती 6 अंकावरती. सकाळच्या सत्रामध्ये पहिली लढत या ठिकाणी चालू आहे. अगदीच जर आपण पाहिलं तर एकंदरीत इथे फक्त आणि फक्त 6 धावा जशी सुरुवात करून दिली भरतनं बीड टीमसाठी खराब झाले. हा कॅच होता, कॅच होऊ शकला असता, प्रयत्न करायला हवे होते, परंतु त्या प्रयत्नाला यश मात्र आलं नाही आणि एकंदरीत धाव कंप्लीट झाली ती एक. वैयक्तिक एका धावेने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल. शेखरनं वैयक्तिक स्वतःचं खातं खोललं, एका धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र 7 अंकावरती.
7 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज इथे तयार झाला बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं ना हार्दिक हा गोलंदाज इथे पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये भारतनं जी गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी इथे दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहावयास मिळते. हार्दिकच्या माध्यमातून अर्ध विकेटचा मारा 10 ते 15 पावलांचा रनअप. एवढेच लेफ्ट हँड बॅटर तो तिसऱ्या क्रमांकावरती आला होता रोहन. त्याला देखील आतापर्यंत रोहन हा 3 चेंडू डाट खेळला आहे. अद्याप त्याने वैयक्तिक स्वतःचे खाते खोलले आणि टीम पूर्णपणे अडचणीमध्ये सापडल्या. संघर्ष करतोय सध्याच्या घडल्या एका धावेसाठी. इथे मात्र बॅटची आतील कडा लागले. इथे डायरेक्ट हिट जर केला असतं इथे काय चाललंय मैदानच्या आतमध्ये इथे कदाचित विकेट होऊ शकले असते परंतु इथे फक्त आणि फक्त आले ते सिंगल आणि इथे सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. याच ग्राउंडवरती जर आपण पाहिलं ना तर लवजी टीमचा 4 षटकामध्ये 99 धावेंचा हाय स्कोर आहे. आणि इथे जर आपण पाहिलं ना तर इथे आपण जर पाहिलं तर वाशिवली टीम आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये 8 धावांपर्यंत जाऊन पोहोचल्या. म्हणजे या क्रीडांगणावरती धावा जास्तीत जास्त होतात. कालच्या दिवसामध्ये देखील स्टॉपवर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल. 3-3 षटकामध्ये देखील चांगल्या धावा होताना आपण पाहिल्यात. परंतु इथे बॅटची लिडिंग आहे आणि इथे विकेटचा पतन अजून एक धक्का बसेल वाशिवली टीमला. सकाळच्या सत्रामध्ये प्रथमतः टॉस जिंकला टीम बीड संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी निर्णय स्वीकारला तो क्षेत्ररक्षण करण्याचा आणि तो निर्णय मात्र करण्याचा यशस्वी ठरला आहे. आणि यावेळेस सतीश 5व्या क्रमांकावरती न्यू बॅटर सतीश 5व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज जात असताना आपण पाहतो सतीश हा फलंदाज यावेळेस पाहायला मिळतो. आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत 8 धावा स्थिरावल्या सुस्तावल्या पूर्णपणे. या मॅच मध्ये जर का पाहिलं ना तर गोलंदाजांची जादुई गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पूर्णपणे जकडून ठेवले बांधून ठेवले अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये टीम वाशिवली संघाला. सातत्याने चांगले क्रिकेट खेळत असताना या टीमला आपण नेहमी पाहिलं परंतु आज या मैत्री चषक 2024 मध्ये याच वर्णाच्या क्रीडांगणावरती कुठेतरी एका धावेसाठी संघर्ष करत असताना आपण पाहतोय टीम वाशिवलीला. खूप चांगलं क्रिकेट या वाशिवली टीम कडनं आपण नेहमी पाहिलंय. एका गावामध्ये 4 टीम आहे त्या वाशिवली टीमच्या परंतु आजच्या गटामध्ये त्यांच्या 2 टीम आपल्याला पाहाव्या जरूर मिळतील. एकंदरीत पुन्हा एकदा ओव्हर विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला. हार्दिक 5व्या चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज समोर फलंदाज तयारीत आहे बॅटिंग साठी. चांगला फटका या ठिकाणी स्लिपमध्ये चेंडूला ढकललंय. वैयक्तिक सिंगलनं स्वतःचं खातं ओपन केलं आणि टीमच्या खात्यामध्ये भर पडले आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 9 अंकावरती. शेवटचा बॉल शिल्लक असलेल्या दुसऱ्या षटकातील या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका टोकून कुठेतरी चांगला स्कोर या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करायला हवा. तिसऱ्या क्रमांकावरती गेलेला फलंदाज आपण पाहतो रोहनला. रोहन आतापर्यंत 4 बॉल खेळला आणि 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव जमा केली आपल्या नावावरती. संघ कुठेतरी अडचणीमध्ये आहे आणि अडचणीमध्ये असताना चांगली कामगिरी करावी लागेल. संघाला तारावं लागेल संघाला सावरावं लागेल खऱ्या अर्थानं रोहनला. इथे रोहनसाठी पुढील बॉल हार्दिकचा. इथे पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये हा चेंडू होता आणि इथे मात्र विकेट गमावल्या. अगदी त्या ठिकाणी विकेट क्रमांक या ठिकाणी गमावल्या. 4था धक्का या ठिकाणी बसेल. रोहनच्या पारीचा इथे झाला अंत. 4था धक्का या ठिकाणी बसतोय तो मात्र वाशिवली टीमला. आणि स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपण पाहिल्या तर अवघ्या 9 धावा. नवीन फलंदाज विलास 6व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज जात असताना आपण पाहतो विलासला. अगदीच नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल चेरिवली अल्पेश आणि निश्चितच जर आपण पाहिलं तर त्यांच्या अगेन्स्ट असतील खानाव. अगदीच तर दोन्ही टीम या ठिकाणी आले असतील तर आपली नोंद या ठिकाणी करायची. आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे की आम्ही आलोय म्हणून ही आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे. कारण दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी टीम उपस्थित होणं गरजेचं आहे. तर पहिला सामना आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी चालू झाला आहे. खूप चांगले दोन्ही संघांनी चांगले सहकार्य केलं आयोजकांना आणि अगदी वेळेमध्ये येऊन या ठिकाणी सामन्याला सुरुवात केल्या. प्रशांत सांघिक वरती तिसरा तर वैयक्तिक स्वतःच्या पहिल्या षटक या ठिकाणी हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतोय प्रशांतला. अगदीच राऊंड विकेटचा मारा अगदीच पंतच्या डाव्या साईडने गोलंदाजीसाठी प्रशांत. 2 षटकामध्ये जी गोलंदाजी झाली या सेटचा वाईट बॉल अगदी झंपायर कॉलिंग वाईट बॉल. अवांतर धावसंख्येनं स्कोर कार्डमध्ये बदल होईल आणि या स्वेअरच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 10 अंकावरती. एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 10 अंकावरती आपण पाहू शकाल. धावा जाऊन पोहोचल्यात. अगदीच राईट आणि विकेट मारा करेल गोलंदाज पुन्हा एकदा प्रशांत. इथे मोठा फटका चांगला फटका वाईड लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू येतो आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. हा येतोय 4 धावांसाठी दणदणीत चौकार.
यावेळी चांगला फटका, जोरदार स्ट्रोक. या फलंदाला कुठेतरी अगोदर धाडणं गरजेचं होतं, परंतु इथे मात्र कॅच टिपलाय. विकेटचं पतन, अजून एक धक्का, अजून एक सफलता मिळवून दिली आपल्या टीमसाठी गोलंदाज प्रशांतनं. आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या अगदीच स्थिरावल्यात, त्या 14 धावा. तिसरे षटक प्रगती पथावरती असताना 5 विकेट आतापर्यंत गमावल्यात टीम वाशिवली संघानं. एका पाठोपाठ एक असे धक्के बसत असताना टीम वाशिवली संघाला आपण पाहतोय. किशोर नवीन फलंदाज जातो मैदानच्या आतमध्ये. किशोर हा फलंदाज 5 गडी या ठिकाणी गमावल्यात आणि न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती अगदीच किशोर हा फलंदाज जातोय. एकंदरीत 3 चेंडू आतापर्यंत हाताले, 3 चेंडू मागे 1 वाईट बॉल आणि 1 चौकार आणि 1 विकेट, म्हणजे 2 चेंडू झाले त्या षटकातील. एकंदरीत 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोअर कार्डवरती धावसंख्या स्थिरावल्यात अगदीच 14 धावा, 5 बाद, 14 लॉस्ट ऑफ 5 विकेट ऑन द स्कोअर कार्ड. स्लिप पहा, खूप चांगले सजवल्या. शॉट अगदीच पॉइंट, कव्हर पॉइंट 30 सर्कलमध्ये आपण पाहिलं एक पॉइंट मध्ये क्षेत्र. इथे अजून एक धक्का बसेल. शॉट ऑफ द लेनचा चेंडू होता, फुल करण्याचा प्रयत्न केला होता, फुल मात्र झाला नाही आणि सक्सेस ठरला. आणि इथे अजून एक धक्का बसेल, झेल झाली. विकेट किपरनं कोणती चूक केली नाही आणि 6व्या क्रमांकाचा धक्का या ठिकाणी लागतोय टीम वाशिवली संघाला. 6 बाद 14 संतोष, 6 बाद 14 एका पाठोपाठ एक असे गडी बाद होत आहेत. अगदीच ज्या पद्धतीनं पत्त्यांचा बंगला कोसलावा ना तसा हा डाव कोसळत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः वाशिवली टीमचा. सातत्याने चांगले क्रिकेट नेहमी पाहिले या टीमचा, पण तो आजच्या सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं चटपटत केलं असताना आपण जरूर पाहिलं. जशी विकेट गेली, सीतारामची स्वतःहून विकेट बहाल केली, पाय लागला आणि संघ पूर्णपणे अडचणीमध्ये आला. म्हणजे ज्यावेळेस एखादा चांगला प्लेयर आपली स्वतःहून चुका करतो ना, त्यावेळेस मात्र पूर्ण संघ हा मात्र कुठेतरी खराब कामगिरी करत असतो. आणि तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं दशा आणि दिशा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली थोडीशी वाशिवली टीमची. अशोटकलेंचा चेंडू डॉट बॉल पुन्हा एकदा झाला. ऑफस्टमला चेंडू ठेवला, यशस्वी ठरला. चेंडू विकेट किपरच्या हातात आणि धावफलक अवघ्या जयश ते अगदीच 14 अंकावरती. गोलंदाज प्रशांत प्रयत्न करतोय, प्रयत्नाला यश मात्र येत नाहीये. प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील, प्रयत्नार्थी परमेश्वर. अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रयत्नाला यश मिळत नाहीये. संघर्ष करतोय, अगदीच जीवाचं रान करतोय, बॅट जोरदार फिरवतोय, परंतु बॅटला बॉल लागत नाहीये. कारण इथे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आतापर्यंत 6 विकेट गमावलेत टीम वाशिवलीनं आणि पूर्णपणे प्रेशर, दडपण भरपूर काही या दोन्ही फलंदाजांवरती या. ते पुन्हा एकदा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आणि ओव्हर क्रमांक 3 देखील संपला. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या ते अवघ्या 14 धावा. काय जबरदस्त सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर बीड टीमनं अगदीच खऱ्या अर्थानं टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर या टीमनं प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय का घेतला, त्याचे कारण त्यांच्याकडे मुख्य गोलंदाजी आहे. कारण त्यांना चेसिंगवरती अगदीच या ठिकाणी विश्वास होता आणि त्यांनी प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आता मात्र शेवटचे षटक जरी 3 षटकांमध्ये खराब कामगिरी जरूर झाली असेल, परंतु या शेवटच्या षटकामध्ये देखील तुम्हाला चांगल्या धावा जमावता येऊ शकतात. एक 15-1 धावा जर तुम्ही शेवटच्या षटकामध्ये जमा केल्या तर एक चांगले टोटल तुम्ही इथून निर्माण करू शकता. परंतु त्या धावा इथे येणे अपेक्षित असतील टीम वाशिवलीसाठी. अद्याप तुमच्याकडे 6 बॉल आहेत. अद्याप इथे तुम्हाला झुंज द्यायची आणि शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज राहुल. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर क्रमांक 4 घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतो राहुल. 7-8 पावलांचा राऊंड विकेटचा मारा, गोलंदाज तयार राहुल. इथे फाईन लेगला खेळायचं होतं, इथे मात्र डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का, विकेटचा पतन. कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, आत्महत्या केली 57 असंच म्हणावं लागेल. आणि इथे अजून एक धक्का बसतोय, धक्का क्रमांक 7 लागतोय. 7 बाद धावफलकावरती धावसंख्या 14 धावा. प्रवीण नवीन फलंदाज जातोय मैदानच्या आतमध्ये. 9व्या क्रमांकाचा फलंदाज जातोय प्रवीण. अगदीच खूप चांगली टीम, परंतु काय आज ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की जसा कॅन्सरचा आजार होतो आणि तो आजार मात्र बरा होत नाही, तसाच काहीसा आजार या ठिकाणी पाहायला मिळतो. जर वेळीच इंजेक्शन घेतलं असतं, जर सलामीवर फलंदाज सीतारामनं ती चूक केली नसती तर कदाचित ही दशा आणि दिशा या ठिकाणी पाहायला मिळाली नसती. परंतु क्रिकेटमध्ये केलेली एक चूक आपल्याला मात्र नक्कीच आपल्या कामगिरीवरती मात्र आपली कामगिरी नक्कीच खराब होऊ शकते. हेच मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला या पहिल्या सत्रामध्ये. एकंदरीत 5 बॉल अद्याप शिल्लक आहेत. विकेट गमावल्यात आतापर्यंत 7 बाद. स्कोअर कार्डवरती धावसंख्या 14 लॉस्ट ऑफ 7 विकेट ऑन द स्कोअर कार्ड. अगदीच
वाडिश लॉंगॉन मिड विकेट कॉर्नर वाडिश लॉंगॉन एक्स्ट्रा कव्हर खूप चांगली फिल्डिंगची सजावट स्लिप पॉइंट थर्ड सर्कलमध्ये आणि तो लॉफ होता चेंडू लॉफ केलाय आणि यावेळेस मात्र चेंडू खाली षटरक्षक चांगला फटका होता जर गॅपमध्ये असता कदाचित चौकार मिळाला असता परंतु इथे धक्का क्रमांक बसतोय तो मात्र 8वा 8 गडी बाद झाले आहेत 8 बाद धाव फलकावरती धावसंख्या एकंदरीत 14 धावा सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं का होईना परंतु इथे प्रेशराइज गेम प्रेशराइज खेळ इथे जरूर चालू आहे चला मी बॅटर जा जीवन नवीन फलंदाज जीवन आहेत तुमच्याकडे अद्याप 4 बॉल शिल्लक आहेत टोटल तुम्हाला निर्माण करावे लागेल टोटल तुम्हाला इथे निर्माण करावं लागेल जरी कमी धावा जरी झाल्या ना तरी देखील आज सामना पाहण्यासारखा होईल कारण सकाळचं सत्र आहे सकाळच्या सत्रामध्ये इथे बॉलिंग टू बॉलिंग अगदीच गोलंदाजी वर्सेस गोलंदाजी असाच काहीसा सामना आपल्याला पाहायला मिळेल लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच शेवटच्या बॉलपर्यंत जाताना पाहिल्यात आणि आम्ही स्वतः समर्थन करत असताना अगदी डिपेंड करत असताना लो स्कोरिंग सामने देखील जिंकताना पाहिलेत त्याच्यामुळे धावा जरी कमी झाले असतील तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करावे लागतील इथे सिंगल आले डबलचा प्रयत्न फंबल झाले फंबलिंग पाहायला मिळेल रन आउटची संधी होती संधी गमावल्या इथून मात्र रन्स कंप्लीट होतील 2 रन इज कंप्लीट आणि दोन्ही अंकांना टीमची टोटल धावसंख्या 16 अंकावरती उशिरा का होईना परंतु 2 धावा इथे पाहायला मिळाल्या कासवाच्या गतीने संत गतीने इथे स्कोर कार्डवरती धावसंख्या तब्बल 16 या शॉट ऑफ द लेनचा चेंडू खूप चांगला चेंडू मिस केला खूप चांगला चेंडू या ठिकाणी मिस केलाय येऊन गेल्याचा प्रयत्न चाललाय 9वा गडी या ठिकाणी गमावलाय 9 बाद धाव फलकावरती धावसंख्या 16 बॉल टाकून झालेत एकंदरीत 4 बॉल झाले शेवटचे 2 बॉल आहेत विलास आणि शेवटची जोडी बाकी ऑलआउट होण्यापासून तरी वाचवेल काही जोडी कारण 9 विकेट गमावल्यात आत्तापर्यंत या 4थ्या दिवसामध्ये आपण पाहिलं 3 दिवसामध्ये असं पाहायला मिळालं नाही कारण कोणतीही टीम ऑलआउट झाले नाही परंतु इथे शेवटचे 2 बॉल आहेत 16 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि इथे गोलंदाज आपण पाहतोय अगदीच राहुल बॉलिंग ट्रॅकवरती भरपूर चांगली गोलंदाजी भरपूर चांगलं प्रदर्शन बीट टीमचं इथे चांगला फटका शॉट ऑफ द लेनचा चेंडू होता अगदीच ऑन साईडला केला ऑफसाईडच्या दिशेने आपण पाहिलं बरीच लॉंग ऑफमध्ये एक सिंगल कंप्लीट झाले सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचेल तब्बल 17 अंकावरती अगदीच विकेट किपर स्लिप ते नंतर आपण पाहिलं गल्ली पॉइंट स्क्वेअर लेग आणि एक पॉइंटमध्ये 30 सर्कलमध्ये खूप चांगली फिल्डिंग पुढून खेळायचा प्रयत्न जबरदस्त स्ट्रोक परंतु खराब फिल्डिंग सिंगल फाईट डबलचा प्रयत्न रन्स कंप्लीट होत आहेत 2 रन इज कंप्लीट आणि दोन्ही अंकांना टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 अंकावरती 19 लॉस्ट ऑफ 9 विकेट ऑन द स्कोर कार्ड येणार तब्बल 24 बॉल आणि 20 धावांची गरज लॉस करून मॅच जरूर आहे मित्रांनो परंतु हार मानू नये कारण क्रिकेट हा अनिश्चित भरणे क्रिकेट अनिश्चित गोष्टीने भरलेला खेळ आहे कधी काय होईल याचं उत्तर मात्र आपण देऊ शकत नाही कारण क्रिकेट आहे सातत्याने रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आम्हाला वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेटचा खेळ तुमची आमची ओळख नसताना तुमची आमची ओळख करून देणारा खेळ म्हणजेच क्रिकेटचा खेळ आणि अगदीच या क्रिकेटने आपल्याला भरपूर काही दिलं अगदीच जर का आपण पाहिलं ना तर लाईनअप मध्ये जाणं लाईनअप मध्ये येणं हा स्पर्धेचा नियम आहे शिस्त पाहायला मिळते अगदीच तर चेरोबी टीम इथे आली असेल तर आपली उपस्थिती दाखवा तसेच खानावळ टीम जर आली असेल तर आपली देखील उपस्थिती दाखवायची आहे
पहिला चेंडू आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषे पलीकडे. हाय ते 6 धावांसाठी बिग हिट. षटकार त्या षटकारच्या मदतीने संघाचं श्रीगणेश करतोय, संघाचं खातं ओपन करतोय. अगदीच 20 धावांची गरज. एक लो स्कोरिंग मॅच आणि अगदीच पहिला चेंडू आपण पाहिला, षटकार ठोकला. पुन्हा एकदा मोठा फटका, जोरदार स्ट्रोक. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. नो मॅन झोनला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. 30 सर्कलचे पाबंदी षटक होतं आणि ते 30 सर्कल मध्ये हाणामारी केली. खूप चांगली फटकेबाजी या ठिकाणी केली जाते आणि स्कोर कार्ड एकंदरीत जाऊन पोहोचेल 10व्या अंकावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड येऊन पोहोचलाय 10व्या अंकावरती. 20 धावांचं या ठिकाणी टार्गेट आहे. 19 धावा पहिल्या सत्रामध्ये जमावल्या होत्या. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल चेरुवली बनाम खानाव. दोन्ही संघ नायक या लवकरात लवकर पोहोचायचं आहे, कारण वेळेमध्ये स्पर्धा या ठिकाणी चालू झाले. जर आपण लेट झाला तर या ठिकाणी मात्र तुमचे बॉल कमी केले जातील. दोन्ही टीम जर वेळेत आले नाही तर दोन्ही टीमचे 2-2 बॉल कमी केले जातील. याची दक्षता घ्या, कारण वेळेमध्ये येणं खूप गरजेचं होतं. अद्याप या ठिकाणी दोन्ही टीम उपस्थित होणं गरजेचं होतं, कारण आता ही मॅच जवळपास संपण्याच्या दिशेने आपण पाहतो. गोलंदाज तयार. इथे मात्र घुटना टेक और तमाशा देख. इथे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चेंडू आणि क्षेत्ररक्षकांमध्ये रेस लागले, परंतु शेवटच्या मुमेंटला मात्र चेंडूला बॉर्डर लाईनच्या दिशेला मात्र अडवलं गेलं आणि इथून रन्स कंप्लीट झाल्यात 2 आणि 2 अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 12व्या अंकावरती. पहिले षटक प्रगतीपथावरती. स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 12 अंकावरती. गोलंदाजी यावेळेस तयार. अगदीच जर आपण पाहिलं तर खालापूर तालुक्यातील टीम एकंदरीत एकंदरीत विकेटचा पतन. मॅचची लिडिंग एज. आतील कडा लागले. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. पहा जर धावा 40 धावा असताना तरी मॅच मात्र पाहण्यासारखी झाली असते, परंतु इथे आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये जी हार्दिकने बॅटिंग केली ना लाजवाब, कारण संघाला एक चांगली दिशा दाखवून दिली. त्यांनी चांगली कामगिरी केली, संघाला विजयाच्या समीप आणून ठेवलं. जरूर विकेट गमावली परंतु विजयाच्या समीप आणून दिले. फक्त आता 2 धावांची गरज आहे. एकंदरीत बॅक टू बॅक 2 चेंडू इथे आपण पाहिलं. खूप चांगले हाताळलेत गोलंदाज विलासनं. खूप चांगली गोलंदाजी. धावा थोड्याशा कमी झाल्या. जर धावा जास्त असते ना तर नक्कीच या ठिकाणी खूप मजा आली असते, परंतु निश्चितच लो स्कोरिंग मॅच झाली आणि तरी देखील इथे झगडते टीम. मैदानच्या आतमध्ये लढते, लढाई करताना दिसते. 2 धावांचा या ठिकाणी बचाव करताना दिसतोय. चांगला प्रयत्न या ठिकाणी चालू आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 या ठिकाणी हाताळतोय. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू आतापर्यंत 1 सफलता प्राप्त केले गोलंदाजांना. इथे यस इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त बाहेर प्रयत्न करतोय, कारण त्याला माहिती आहे की इथे जेवढं रोखतील तेवढं मी रोखण्याचं काम करेन, परंतु आता मात्र फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. 16 चेंडू, 1 धावेची गरज. 1 धावेची गरज असताना इथे गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेटचा मारा करेल. नेक्स्ट बॉल. इथे मात्र ब्लॉकमध्ये हा चेंडू आणि कदाचित इथे मॅच होईल फिनिश. विजय निश्चित केलाय. पहिला सामना या ठिकाणी खऱ्या अर्थानं तर सेकंड करायचं. अगदी पहिला सामना जो होता तो या ठिकाणी फिनिश झाला. तर विनंती करेन, सेकंड करच्या स्पर्धेचा नियम आहे, जरी या ठिकाणी सामना गमावला असेल वाशिवली टीमना, परंतु स्पर्धेच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी आपण सेकंड करायचं. तर 10 सेकंडसाठी बीड टीम, हार्ड लक टीम वाशिवली अँड गुड लक टीम बीड. अगदीच दिलेल्या वेळेमध्ये दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या. दोन्ही टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सेकंड करायचं स्पर्धेचा नियम आहे. अगदीच ज्या काही चुका केल्या वाशिवली टीमनं या मैत्री चषक 2024 वर्णी क्रीडांगणावरती, त्या चुका येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपणाकडून होणार नाही, त्याची आपण पूर्णपणे काळजी घ्यायला, एक चांगला सराव करायला आणि पुन्हा एकदा एका नव्या जोशानं
नवीन मैदानावरती आपण नक्कीच उतराल. याच पुढील स्पर्धेसाठी आपणास खूप साऱ्या लाख लाख शुभेच्छा असतील टीम वाशिवले.